शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत आणि प्लॅन ठरलेला आहे कोरीगडला जायचा। पहिला प्लॅन होता टायगर पॉइंटला जायचा आणि फक्त तिथला सूर्योदय म्हणजे सनराईज बघायचा आणि तिथून यायचा। पण जरा म्हटलं आता पुढे थोडं जाऊ, कोरीगड जवळच आहे तिथून आणि कोरीगड जाणार तिथे। आम्ही फक्त दोघंच ट्रेकला चाललोय आणि माझ्यासोबत माझा भाऊ आहे दत्ता। थोडीशीच गाडी बाहेर घेऊन आलोय आणि थंडी जाणवायला लागली खूप आणि मी एक चांगला जॅकेट घालणार आहे आणि मग निघणार आहे। मध्ये पोहोचलोय आणि जस्ट एक चहा ब्रेकसाठी थांबलेलो आहे आणि जिथं चहा ब्रेकसाठी थांबलोय त्या दुकानाचं नाव पण आपल्याच नावावरून आहे, बालाजी अमृततुल्य। याचा टाइमलॅप्स घेऊ आपण। लोणावळ्यामध्ये पोहोचूच तरच सूर्योदय झालेला आहे। आम्हाला थोडासा लेट झालेला आहे, पण टायगर पॉईंटवरती जाऊन अजून खूप मजा येणार आहे। स्वागत आहे आपलं JB ब्लॉग्समध्ये आणि असं तसं करत करत आपण टायगर पॉईंटवरती पोहोचलेलो आहे। अजून इथून कोरायगडवरती जायचं आहे। कोरायगड इथून टायगर पॉईंटवर 3 किलोमीटर आहे। इथे थोडासा ब्रेक घेणार आहे आम्ही। हवा खूप जोरात चालू आहे सध्या। ओके, या पॉईंटवरती गोप्रोमध्ये थोडंसं व्ह्यू क्लिक करू आपण।
लोणावळ्यामध्ये एक टी ब्रेक, टायगर पॉईंटवरती ब्रेक आणि फोटोशूट करत करत फायनली कोरायगडच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे आम्ही. आणि हा बघा तो कोरायगड माझ्या पाठीमागे. पायथ्यापासून ट्रेक चालू केलेला आहे आणि आम्हाला किमान 1-1.5 तास लागेल वरती जायला. हेल्मेट घातल्यावरती केसांची वाट लागते राव, आणि त्यात आधीच माझे कर्ली केस आहेत, त्यामुळं शेवटपर्यंत मी काय मफ काढणार नाही आहे. कोरायगडावरती मी 3ऱ्यांदा आलो आहे आत्ता, आणि मी फर्स्ट टाईम या गडावरती व्लॉगिंग करतो आहे. बघूया कसा व्लॉग होते. पायथ्यापासूनचा जो पायऱ्यापर्यंत जो रस्ता आहे कोरायगडचा, तो पूर्ण जंगल एरिया आहे, खतरनाक एरिया आहे सगळा पूर्ण. आणि इथून जायला जी ट्रेक करायला जी मजा येते ना, ती कशातच नाही आहे. रस्ता थोडासा डेंजरस आहे इथून, बाकी सगळं चांगलं आहे. जंगल एरिया. मेन रस्ता तिकडून बंद केलाय, त्यामुळे आम्हाला जंगलाच्या एरियातनं जायला लागतंय. जंगलाच्या आतून रस्ता खूप डेंजर आहे. हो माकड. पहिला ब्रेक घेतलेला आहे, पाणी ब्रेक. जंगलचा एरिया सगळा संपलेला आहे, पॅच तेवढा पायथ्यापासूनचा. आणि इथून आता पायऱ्या चालू होणार आहेत सगळ्या. आता इथून पूर्ण पायऱ्या आहेत. अर्धा तासामध्ये क्लिअर. एकदम छोटा गड आहे किल्ले. थोडंसं पायऱ्या चढून आलं की पाठीमागं गुप्त गुहा दिसते आपल्याला. अतिशय सुंदर ही गुहा आहे, त्याच्यामध्ये पाणी पण आहे खूप सारं. थोडासा दम लागला आहे मला. आणि हे गणेश मंदिर पण आहे ते. आज खूप दिवसांनी ट्रेक करतो आहे आणि चांगलाच दम लागला आहे आज. मागचा बुरुज बघा तो किती सुंदर दिसतोय. पाठीमागे आंबेवली सिटी आहे आणि हा पूर्ण कोरायगड. मित्रांनो, फायनली आपण कोरायगडावरती आलेलो आहे. टॉप व्ह्यू. वू, चंद्रकोरी सारखा दिसणारा हा गड बघा इथून कसा दिसतोय. खतरनाक आहे, खतरनाक.
संपूर्ण गड फिरून झालेला आहे आणि इथे कामगार सोडले तर दोघांशिवाय गडावरती आज कोणीच आलेलं नाही आहे. आता जाम भूक लागलेली आहे, पहिलं पेट पूजा करूया. आणि गडावरती काय भेटेल का नाही याचे चान्सेस कमी होते, त्यामुळे मी घरनंच काहीतरी नाश्त्याला घेऊन आलेलं आहे. प्रोटीन घेऊन आलं आहे, अंडी, आणि गडावरनं फक्त पाणी भेटलेलं आहे प्यायला, आणि पाणी थंड पाणी आहे. आणि खरंच खूप भारी वाटतंय गडावरती एवढ्या उन्हामध्ये थंड पाणी प्यायला भेटतं आज. तर मित्रांनो, आम्ही संपूर्ण गड पाहिला आणि नाश्ता करून थोडासा आराम करून आम्ही गड उतरतोय आता. आजचा खरंच दिवस खूप छान होता. तर मित्रांनो, हा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र, आणि भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.